सुगंधा आता तुझ्याबद्दल जे काय सांगतेय ते सगळं खरं आहे? लवकरात लवकर या शहरातून बाहेर जायचंय. एवढंसं काहीतरी करून जर मी तुमच्या अख्ख्या घराला गंडवू शकते तर लग्न झाल्यावर तर काय काय करीन मी. घरी सगळं ठीक आहे म्हणूनच मी इकडे आली आहे तुला माझ्या बरोबर घरी न्यायला. अहो आपण ते काय गे तू काय करतेस इथे? सुमित्रा अगं तू कधी आलीस? कशी आहेस? तुम्हाला आनंद झालाय का या वेडीला बघून? काय गे आता काय इथे आलीयस? कोणी आणलं तुला परत इथे? अहिल्या शांत हो, जरा शांत हो. नाही मी शांत होणार नाही. ही वेडी या घरात परत आलीये. परत जर का हिने माझ्या जीवाचं काही बरं वाईट केलं तर कोण जबाबदार असणार आहे? प्लीज अगं बघ जरा तिच्याकडे, कशी बिथरून उभी आहे ती. तू स्वतः जरा शांत नाही का होऊ शकत 5 मिनिटं? नाही अजिबात नाही. मरणाच्या दारातून परत आले मी. कोणी तुमचा जीव घेण्याचा प्रयत्न केला असता तर काय केलं असतं? गप्पा बसल्या असतात का शांतपणे म्हणाला असतात ये रे बाळ मार मला? अहिल्या काय आरडाओरडा चाललाय? घर आहे का मंडई? मंडई नाहीये हे मलाही माहिती आहे भाऊजी, पण हे घर आहे असंही मला वाटत नाही. कारण तसं असतं ना तर जगातल्या सगळ्या वेड्यांना या घरात आणून ठेवलं नसतं. बरोबर आहे तुझं, पण तुला हाकलूनही देता येत नाही कारण तुझ्या बरोबर वामनलाही जावं लागेल ना. काय वामन? भाऊजी मी सुमित्राबद्दल बोलते. मला उगाच टोमणं नका मारू. हिने माझ्यावर गोळी झाडली होती. मी कधीच कोणावर गोळी झाडली नाही. मी वेडी नाहीये. भाऊजी हिने या घरात राहिलेलं मी खपवून घेणार नाही. घर माझं आहे आणि मी तिला या घरात घेऊन आलोय आणि ती यापुढे इथेच राहणार. भाऊजी हा माझा निर्णय अंतिम आहे. सुमित्रा आत्याबाई काय वागणेस? अगदी आनंदात दिसतंय. हो आत्याबाई, बातमीच तशी आहे. साहेबांच्या राजीनाम्यामुळे विरोधी पक्षाच्या गोटामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय. हो पण हे असं कशावरनं म्हणता तुम्ही? हो आत्याबाई, सगळीकडून फोन येत आहेत. आपल्या पक्षातून, विरोधी पक्षातून, दिल्लीवरून, मुंबईवरून, ज्याला त्याला साहेबांशी बोलायचंय. चला किती दिवसांनी आनंदाची बातमी ऐकायला मिळाली. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गेल्या काही दिवसामध्ये जो सेटबॅक बसला होता साहेबांना त्यातून बाहेर पडतील साहेब. हो
एखादी सुद्धा चांगली घटना सगळीकडे आनंदाचं वातावरण निर्माण करेल. वाकणेस एवढे हुरळून नका जाऊ. नाही आत्याबाई, हुरळून नाही गेलो, पण बऱ्याच दिवसानंतर एवढा आनंद झालाय ना, म्हणून लपवता येत नाहीये. उद्यापासून राज्यव्यापी दौरा सुद्धा आहे. हो, सगळ्यात पहिली सभा आपली रमावतीमध्ये आहे. हजारो कार्यकर्ते कामाला लागलेत, लाखो लोकांच्या शुभेच्छा येत आहेत. नका हो एवढं कौतुक करू. येऊ आत्याबाई, मी एवढंच सांगायचं होतं. आता उद्याची तयारी करायला लागतो. यशस्वी व्हा आणि तुमच्या साहेबांना सांगा म्हणावं असेच वागा जानकीशी. ती नुसती बरोबर असली ना तरी यश त्यांच्या पायाशी लोळण घेईल बघा. वहिनी साहेब नुसत्या बरोबर नाहीयेत, तर व्यासपीठावर त्यांच्या बरोबर आहेत. मग माझी सून आहेच तशी गुणाची. येतो. कामाची काळजी करू नका, काम चोखच होईल. फक्त माझे पैसे उरलेले पाठवून द्या, पण मी सांगेल त्या ठिकाणी आणि त्यावेळी. हो हो, सभा तिथेच होणार आहे, माहिती एकदम पक्की आहे. सगळी तयारी झाली सभेची. नाही नाही, त्याला तिथे मारणं शक्य नाही, कारण सिक्युरिटी खूप टाईट असेल. तुम्ही काळजी करू नका, मी सगळी फिल्डिंग लावली आहे. सभा संपल्यावर त्याची गाडी कोंडवाडा बायपासवरून येणार आहे. तिथेच माझा माणूस त्याचे गेम करेल. उद्याची रमावतीची सभा ही नरसिंह किल्लेदाराची शेवटची सभा असेल. अहो जानकी, मला माहिती आहे तू आली आहेस, पण मी वर नाही बघू शकत आहे. माझ्याकडे नका बघू, पण तुमची लाडकी मुलगी इकडे आली आहे, तिच्याकडे तरी पाहाल. माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. पण माझी खात्री होती तू परत येशील अमृता. बाबा, माझी तुमच्याबद्दल कुठलीही तक्रार नाहीये. तुम्ही जानकीला माफ केलं त्यातच सगळं आलं. आणि खरं म्हणजे आपण काय तिला माफ करणार. कारण या प्रकरणात तिचा काहीही दोष नसताना तिला खूप त्रास झाला या सगळ्याचा. आणि मी तो त्रास सहन केला कारण मला माझ्या या दोन माणसांना आनंदी पाहायचं होतं. अमृता, मी खूप मोठा राजकीय निर्णय घेतलाय. खऱ्या अर्थानं या समाजातल्या तळागाळातल्या लोकांसाठी काम करायचं. या देशभरातून भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करायचं. अशा वेळेला जर माझ्या रक्ताची माणसं माझ्या सोबत असतील तर माझ्या कामाला वेग येईल ना. बाबा, मी आले ना आता, आणि जानकीही तुमच्या सोबत आहे. शिवाय आताच मला असं कळलंय की तुमच्या राजकीय कामात तुम्ही वामन काकाला सुद्धा सामील करून घेताय. हो अमृता, कारण मी ठरवलंय माझ्यापासून तुटलेली सगळी माझी माणसं मला परत मिळवायची आहेत नाही, तुम्ही ती मिळवली आहेत. कायमची.
धनी नाही, कुठं निघाला? थोत्रीत मारीन आता, थोत्रीत मारीन. धनी म्हणलीस तर काळी मांजर आहेस तू, काळी मांजर. सारखी माझ्या पायामध्ये आडवी आडवी येते. अहो, काळी मांजर मी नाहीये, तुमची ती बायको आहे सुमित्रा. आणि नुसती पायात आडवी नाही येणार आता ती, तुमच्या आयुष्यात पण आडवी येणार आहे. अगं गप ग बाई, तुझं नाव काढू नको. थोबाड पाहिलं तरी डोचकं फिरते माझे. पण आता तिचं थोबाड बघत बघतच दिवस काढायचे ते का माणसाला? ये टवळे, तुला काय करायचं चौकशी आहे? तू ती सारखीच. तुझ्यामुळे घराच्या बाहेर जावं लागते मला. हो, अजून गेला नाहीत ना पण घराच्या बाहेर? अहो तेच सांगते मी तुम्हाला, तुम्हाला तुमची जागा मिळवून देणार आहे हक्काची या घरात. तू या घरामध्ये मला किंमत होती कधी? कळलं बाई तुम्हाला? नाही म्हणजे तुम्हाला किंमत नव्हती हे कळलं का तुम्हाला? तीच किंमत मिळवून देणार आहे मी, म्हणून तर म्हणते डोरलं बांधा. डोरलं डोरलं कानाखाली आवाज काढीन, त्या डोरल्यानं गळा दाबीन. माझा गळा नंतर दाबा. आता मला झोप आली, मी चालले तिकडं आडगळीच्या खोलीकडं झोपायला. टाका चक्कर. चला. का रे नरसिंह, एवढ्या रात्री आलास? काय नाही आतेबाई, बऱ्याच दिवसात तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपलो नाही म्हणून आलो. आज इतक्या दिवसांनी आठवण आली काय रे आत्याच्या मांडीची? नरसिंह, आता नशिबाचे सगळे फासे तुझ्या बाजूनी पडतायत. असाच काम करत राहा आणि प्रामाणिकपणाला पर्याय नसतो, लक्षात ठेव. आतेबाई, मला एकदम विशीत असल्यासारखं वाटतंय. काम करण्यामध्ये पुन्हा तोच उत्साह जाणवतोय. असाच उत्साह राहू दे रे तुझ्यात. अरे खूप खूप मोठं व्हायचंय तुला, खूप पुढे जायचंय अजून. आता बघ ना, एवढी बिघडलेली परिस्थिती तूच पूर्वपदावर आणलीस की नाही? आणि मी मात्र रागारागाने हात उचलला तुझ्यावर. आतेबाई, कदाचित तू मारलंस म्हणूनच परिस्थिती मूळ पदावर आली. तुझी शिस्त आणि जानकीची निष्ठा याबद्दल खूप विश्वास वाटतो मला. नरसिंह, मला आमचाही खूप विश्वास आहे रे तुझ्यावर. आता काही चुका झाल्या तुझ्या हातून, पण परमेश्वर आपली परीक्षा पाहत होता असं समजूया आपण. परमेश्वराला तर मी कधीच विसरू शकत नाही. मला भानावर आणण्यामध्ये त्याचा खूप मोठा हात आहे. आता सगळं काही व्यवस्थित होत आहे, सगळं काही. या दौऱ्यात तुला खूप खूप यश मिळू दे, इतकं यश मिळू दे की सगळं जग पाहत राहायला पाहिजे तुझ्याकडे.
वामन काका प्लीज, मला माहितीये तूच आहेस, काढते मास्क. तसंही या घरात अशा गमती जमती दुसरं कोण करणार? का मी नाही करू शकत असले गमती जमती? काय वाटतं तुला? बाबा तुम्ही जोकरचं मास्क घालून? बाळा, तुझ्या चेहऱ्यावर जर का असं हसू दिसणार असेल ना, तर जोकरच काय काहीही व्हायला तयार आहे मी. फक्त तू हसत राहा. तुम्ही एवढं बोललात ना, हेच खूप आहे माझ्यासाठी. एवढंच नाहीये, अजून काहीतरी आहे. बघायचंय? जोकर नंबर 2, जोकर नंबर 3. वामन काका, शेवटी तुझ्या नादाने तू गण्याला आणि चक्क बाबांना सुद्धा जोकर करून टाकलंस. एक मिनिट हा, हे मुखवटे आणि टोप्या ही आयडिया माझी नाहीये, तुझ्या बाबाचीच आहे. बाबा तुम्ही? अगं एवढंच काय, आम्ही तर तुझ्यासाठी एक गाणं सुद्धा तयार केलं होतं. आता तू हसलीस म्हणून, नाहीतर आलो. आता काढून काय उपयोग, मी पाहिलंय सगळं. पाहिलं तर पाहिलं, आम्ही थोडंच काही लपवून करत होतो. अरे सच्च्या कलाकाराला लाज नसते. खरा कलाकार निर्लज्जच असतो. बास आता. आता चला, उद्या सकाळी लवकर सभेला जायचंय. अजिबात नाही जानकी. अगं इतक्या दिवसांनंतर मी इतका मनमोकळा हसतोय, हसू दे की जरा. उद्याची सभा छान पार पडली ना की सगळे जण मिळून दिवसभर हसत बसूया. पण आता चला आणि झोपा. अजिबात नाही, अजून एका ठिकाणी जायचंय आम्हाला. जोकर नंबर 2, जोकर नंबर 3. चलो. लेफ्ट राइट, लेफ्ट राइट, लेफ्ट राइट, लेफ्ट जोकर नंबर 2, हमारी शहजादी कहाँ है? शहजादी कौन? चू शायद सो गई है. और ये जो सामने है, ये है माँ सुमित्रा देवी. गण्या, वामन दादा, ओळखलंय मी तुम्हाला. पण हे मागे कोण आहे? ये हमारे नरसिया भाऊजी किलेदार है. काय ग, मला पाहून असं चेहऱ्यावरचं हसू का गायब झालं? खरं तर तुला हसवण्यासाठीच तर हा अवतार घेतलाय आम्ही. खरंच सुमित्रा, ह्यापुढे फक्त हसत राहा. ए सुमिताई, आजपासून सगळ्यांनी हसायचा. तुम्ही सगळे जर का रोज असे जोकराचे मुखवटे लावून घरभर फिरलात ना, तर मीच काय, सगळेच हसतील. चांगलंच आहे की. जर सगळे हसणार असतील तर आम्ही असेच फिरू, पण तुम्ही फक्त हसत राहा. सुमित्रा, अगं काय झालं? काय झालं सुमित्रा? भाऊजी, मला माझी नाही पण माझ्या मुलीच्या भविष्याची खूप काळजी वाटते. सुमित्रा, मी तुला याआधीही सांगितलंय आणि आता पुन्हा शब्द देतो, तुझी आणि तुझ्या मुलीची जबाबदारी माझी. ज्या परशुच्या भीतीने तू जगतेस त्याला मी बघून घेईन, पण तू कधी रडायचं नाहीस, फक्त हसायचंस. तू माझी हाक ऐकलीस तर
माझं घर कसं पुन्हा गुण्यागोविंदांनी राहत आहे. अमृता बाळणपणासाठी इथे आली, सुमिताई परत चिवजवळ आली. आता मला काही नको, फक्त तुझी कृपादृष्टी अशीच या घरावर राहू दे. राजकारणात त्यांना यश दे. मग जे काही झालंय ते आम्ही विसरून गेलोय.